3-4 दिवसापासून ब्लाऊज शिवून ठेवले होते आणि त्याला हुक आणि आय करायचे बाकी होते आणि मला हुक आणि आय करायचा खूप कंटाळा येतो, पण ते केल्याशिवाय ब्लाऊज तर पूर्ण होणारच नाही, म्हणून ते करावंच लागणार आहे. आणि मी आज ते दुपारी घेऊन बसले होते. 6 ब्लाऊज होते, 4 एकाच कस्टमरचे होते आणि 2 वेगवेगळ्या कस्टमरचे होते आणि ते मी करायला घेतले होते. मी ते पूर्ण केले. जवळपास मला हे पूर्ण करण्यासाठी 2 घंटे लागले. मध्येच बेल वाजते, कोणी येत राहतं, म्हणून ते बेल वाजल्यानंतर उठायचं, मग कोणी कामवाले येते, कधी कुरिअरवाले येतात, मग असंच करत करत 2 घंटे गेले मला हे ब्लाऊज पूर्ण करायला. आणि चांगले मी हे पूर्ण केलं काम ते, कारण मला द्यायचे होते. तुम्हाला मी दाखवणारच आहे मी ते कसे ब्लाऊज कसे शिवलेले आहेत. हे बघा, हे हुक लावलेले आहेत, इथे हात शिलाई पण केलेली आहे. मॅचिंग दोरा असल्यामुळे एवढं दिसत नाही व्हिडिओमध्ये. इथं आय पण केलेले आहेत आणि असंच हे सगळ्या ब्लाऊजला करायचं होतं. आणि फक्त जे प्रिन्स कटचे ब्लाऊज असतात त्याला हातशिलाई जास्त असते, मागे पुढे दोन्ही पण. हे बघा, हे 4 टक्सचं ब्लाऊज होतं. हे काय वेगळ्या कस्टमरचं मागे सिम्पल राऊंड नेकच होता आणि 4 टक्स होतं. हे पैठणीवरचं होतं. ह्याला सगळं तयार नेक होता मागे पुढे. स्लीव्जला पण अशी डिझाईन होती आणि हे पूर्ण मागे आणि पुढे तयार होता नेक त्याचा. हे प्रिन्स कट आहे आणि यालाच हातशिलाई करायला वेळ लागतो. मागे पंचकोनी गळा केला होता, मागे आणि समोर आणि मागे पण असते त्याला हातशिलाई. आणि हे चौकोनी गळा आणि 4 टक्स एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते. हे मला उद्या द्यायचे होते आणि ते आज कंप्लीट करणं आवश्यक होतं माझ्यासाठी. हे बघा, हे एक आहे आणि हे अजून एक आहे आणि अजून एक आहे यांचंच हे असे 4 ब्लाऊज होते. एकाच मापाचे, एकच नेक होता आणि 4 टक्सेस होते. हे असे मी 6चे 6 ब्लाऊज पूर्ण केले. आणि मला अल्टरचे पण काम करायचं होतं. आज इतकी गरमी होती ती, म्हणून मी केस दिवसभर असे बांधून ठेवले होते. खूपच गरमी होत होती आज, आभाळ पण खूप आलं होतं. तर हे असे अल्टरचे काम करायला पण घेतलं आणि ते पूर्ण करायला 2 ब्लाऊज याच्यातले थोडे लूज वाटले, म्हणून ते पण आणले होते मी अल्टर करण्यासाठी. आणि फिटिंगचे काम होते मला, कुर्ती फिटिंग ते करायला घेतले आणि ते पण मी पूर्ण करून घेतले. तर आज एवढंच काम केलं मशीनवरचे. आणि चला, व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.